बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही जण तेल लावून केस येतील, हे चमत्कारी तेल आहे, याच्याने केस वाढतील, अशा प्रकारचे आपण जाहिराती सगळीकडे बघतो। पण हे तेल लावून खरंच केस येतात का? आपल्याला ह्याच्याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी त्यांनाच विचारावं लागेल। पण जे वैद्यकीय ज्ञान आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो त्याच्यामध्ये तरी आम्हाला असं कळून येतं की डोक्यावरती दोन प्रकारचे केस असतात। एक असतात टेम्पररी, दुसरे असतात परमनंट। अनुवंशिकता ज्यांना असते, ज्यांच्या आई वडिलांना किंवा मामांना काकांना टक्कल असते, तर त्या लोकांना केस गळती होतेच, कारण त्यांच्या DNA वरती लिहिलेलं असतं की त्यांचे केस हे गळणार आहेत। आता वरच्या ज्या भागाचे केस असतात ह्यांना टेम्पररी केस म्हटले जातात आणि हे गळणारे केस असतात। मागच्या बाजूचे दाढीचे केस जे आहेत ह्याला परमनंट केस म्हटलं जातं आणि हे केस जनरली गळत नाहीत। ज्या लोकांना अनुवंशिकता आहे तर त्या लोकांचे केस हे गळून जातात आणि त्यांचं जे बीज आहे, त्यांची जी मुळं आहेत ती कायमस्वरूपी नष्ट होऊन जातात। मग तिथे तुम्ही कसल्याच प्रकारचं तेल लावलं, कसल्याच प्रकारची जादुई जडीबुटी लावली तरीही तिथे केस येत नाहीत। तर अशा पेशंट्सना केशरोपण ही एक मात्र ट्रीटमेंट राहते। पण काही वेळेला आपण बघतो की मुलांना अनुवंशिकता नसते, पण स्ट्रेसमुळे, एक्झामच्या ताणामुळे किंवा इतर कसल्याही मानसिक किंवा शारीरिक ताणामुळे किंवा एखाद्या आजारपणामुळे लोकांचे केस गळतात। मग अशा व्यक्तींना जर करता आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स दिले आणि त्याला आता काही आयुर्वेदिक तेल आहेत, तर ते आयुर्वेदिक तेल लावल्यामुळे अशा व्यक्तींना मात्र केस परत येऊ शकतात, कारण अनुवंशिकता नसल्यामुळे त्यांच्या केसांची मुळं नष्ट झालेली नाहीत। पण ज्या लोकांना अनुवंशिकता आहे व ज्यांना टक्कल पडलेली आहे त्यांना याद्वारे तेल लावणे किंवा कोणतीही जादुई जडीबुटी लावली किंवा कसलीही प्रकारची औषधं दिली तर त्यांना केस परत येत नाहीत, कारण त्यांची मुळे कायमस्वरूपी नष्ट झालेली असतात। तर त्यामुळे अशा व्यक्तींना हेअर ट्रान्सप्लांट ही एकमात्र ट्रीटमेंट आहे। पण बऱ्याच वेळेला असे तेल लावायचे कार्यक्रम होतात, मोफत असल्या कारणाने बरेच जण तिथे जातात। पण ह्या तेलाचं स्वरूप काय आहे आणि त्याच्याने काही साईड इफेक्ट्स होतील का ह्याची पण आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आणि बऱ्याच वेळेला असं आढळून येतं की त्या तेलांमुळे काही रिॲक्शन आली आणि जे आहेत ते केस सुद्धा गमावून बसल्याचे पण संदर्भ आढळून आलेले आहेत। तर त्यामुळे कोणत्याही अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेताना त्याच्याबद्दल जास्त माहिती घ्यावी आणि मगच तो प्रयोग करून पाहावा।